श्रोत्यानो, आज आम्ही लूका शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 26 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. ह्या शुभवर्तमानाचा परिचय करून घेत असताना आम्ही पाहिलं होतं की लूककृत शुभवर्तमान ग्रीक लोकांना समोर ठेवून लिहिले आहे. यहुदी आणि रोमन लोकांप्रमाणेच ग्रीक लोकही ख्रिस्ताच्या आगमनाची पूर्वतयारी करीत होते. मात्र ग्रीक माणूस यहुदी व रोमन यांच्याहून अनेक बाबतीत वेगळा होता. ग्रीकांची संस्कृती व्यापक होती. ते सौंदर्यप्रेमी होते. वाङ्मय, वक्तृत्व आणि तत्वज्ञान यांची त्यांना आवड होती. लूक हा सुशिक्षित ग्रीक माणूस ग्रीकांना सुवार्ता सांगण्यास योग्य होता. परिपूर्ण मानवतेचा आदर्श अशा प्रकारे लूकने येशूला ह्या शुभवर्तमानात सादर केले आहे. लूक शुभवर्तमान हे येशू ख्रिस्ताच्या पुरुषार्थाचे शुभवर्तमान आहे. तथापि तो माणसांमध्ये मिसळतो, तरीही तो माणसांपासून सर्वस्वी भिन्न आहे हे आपण विसरता कामा नये. तो एकटाच देव मानव होता. मानवाचे पुत्र येशू आणि मानवाचे पुत्र आम्ही यामध्ये देवाचा पुत्र ख्रिस्त आणि देवाचे पुत्र आम्ही यांच्या फरका एवढाच मोठा फरक आहे. हा फरक सापेक्ष नाही, तर पराकोटीचा पूर्ण आहे. हे सत्य नीटपणे आम्ही स्पष्टपणे समजून घ्यायला हवे. श्रोत्यानो, दूत मरियेला पहिला अध्याय आणि 35व्या वचनात म्हणतो, पहिला अध्याय 35, देवदत्ताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. याचा संदर्भ आपल्या प्रभूच्या मानवपणाकडे आहे आणि तो आपल्या मानवपणाच्या सर्वस्वी विरुद्ध असा आहे. आमचा मानवी स्वभाव श्रोत्यानो अशुद्ध आहे. आम्ही अपवित्र आहोत. परंतु देवाचा पुत्र देहधारी झाला तेव्हा तो पवित्र होता. पतन होण्यापूर्वीच्या अवस्थेत आदाम निरपराध होता. परंतु श्रोत्यानो, ख्रिस्त पवित्र होता, पवित्र आहे आणि पवित्र राहणार आहे. आता आपण येरुशलेमकडून नासरेतला जाणार आहोत. गब्रिएलाने जखर्याला दर्शन दिल्यानंतर 6 महिन्यांनी मरियेला दर्शन दिले. 26 आणि 27 वचने सांगतात, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. एकाच वचनात 2 वेळा तिला कुमारी म्हणण्यात आले आहे. काय श्रोत्यानो, आपणाला कुमारी ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे? मी हे ह्यासाठी विचारित आहे की अनेकांना ह्याचा अर्थ माहीत नाही. कुमारी ती असते जिला स्वाभाविक रीतीने मूल होऊ शकत नाही, कारण ती लेकराला जन्म देऊ शकेल ह्यासाठी तिचा पुरुषाशी जो संबंध स्थापित व्हायला हवा तो झालेला नसतो. येशूचा जन्म कुमारीपासून झालेला होता. काही लोक पवित्र शास्त्र बायबल हे शिकवित नाही असे म्हणतात, परंतु लूक ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे कुमारिकेपासून जन्माचा वृत्तांत देतो. लक्षात ठेवा श्रोत्यानो की लूक हा एक डॉक्टर होता. 28वं वचन सांगतं, देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. हे वचन आम्हाला सांगते की मरियेवर परमेश्वराची विशेष कृपा झाली होती. ती स्त्रियांमध्ये धन्य मानल्या गेली, परंतु स्त्रियांपेक्षा अधिक उच्च स्तर तिला मिळाला नाही किंवा तिला त्यांच्यापेक्षा परमेश्वराने अधिक उच्च केले नाही. तिने स्त्रीत्वाला वर उचलले. तिने ही भूमिका निभावली. असे म्हणणे फार सहज आहे की स्त्रीमुळे ह्या जगात पाप आले, परंतु हे लक्षात ठेवावे लागेल की स्त्रीद्वारेच ह्या जगाचा तारणारा ह्या जगात आला. 29वें वचन पहा. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. स्वर्गदूताच्या ह्या संदेशामुळे ती अस्वस्थ झाली. जेव्हा अलौकिक स्वाभाविकतेला स्पर्श करते तेव्हा अशाच प्रकारची अस्वस्थता, भीती निर्माण होते. 30 पासून 33 वचने सांगतात, देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल
आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी जी वापरण्यात आलेली भाषा आहे ती एक सरळ आणि सोपी भाषा आहे. ह्याविषयी काही चुकीचे मत करण्यास आमच्याकरिता वाव नाही. हा भाग फार यथार्थ आहे. जे कुमारीपासून जन्माला मानित नाहीत ते प्रभू एक दिवस त्याचा पिता दावीद ह्याच्या राजासनावर बसेल ह्यावर सुद्धा विश्वास ठेवित नाहीत. असं दिसतं की हे गृहीत धरण्यात आले होते की ज्याविषयी लूक लिहित होता ते सर्व यथार्थ होते. कुमारिकेचे गर्भवती होणे यथार्थ होते व दाविदाचे राजासन यथार्थ होते. तो याकोबाच्या घराण्यावर खरोखर राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हे राज्य सुद्धा श्रोत्यानो वास्तविकता आहे. 34वे वचन, मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. कुमारीपासून जन्माविषयी प्रश्न करणारी मरिया पहिली व्यक्ती होती. ती म्हणाली, हे कसे शक्य आहे. हा अद्यापही एक योग्य प्रश्न आहे. डॉक्टर लूक गब्रियल दूताने काय म्हटले ते सांगून ह्या प्रश्नाचे उत्तर देतो. तो म्हणतो 35व्या वचनात, पहिला अध्याय 35वे वचन, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या जन्माशी कोणाला काही घेणे देणे नव्हते. लेवीच्या पुस्तकात सांगण्यात आले आहे की मुलाच्या जन्मानंतर स्त्रीला अशुद्ध मानण्यात येत असे, कारण तिने एका पाप्याला ह्या जगात आणले. मरियेला मात्र सांगण्यात आले की ती एका पाप्याला नाही, परंतु अशा बाळाला जन्म देणार आहे जो पवित्र असणार आहे. स्त्री व पुरुषाच्या संबंधातून फक्त एक पापी व्यक्तीच ह्या जगात येऊ शकते. ज्या पवित्राला परमेश्वर ह्या मानवी परिवारात आणू इच्छित होता तो फक्त कुमारीपासून जन्माद्वारेच ह्या जगात येऊ शकणार होता. स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये दावीद म्हणतो, स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 5वे वचन, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. श्रोत्यानो, मरियेचा पुत्र मात्र फरक असणार होता. तो कुमारीपासून जन्मलेला पवित्र असणार होता. तुम्हाला माहीत का की ह्या बाळाला परमेश्वराचा पुत्र का म्हटल्या जाणार होते? कारण तो परमेश्वराचा पुत्र होता म्हणून. लक्षात ठेवा की डॉक्टर लूक आपले शुभवर्तमान विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. तो सांगतो की त्याने नासरी येशूचे परीक्षण केले आणि त्याला हेच समजले की येशू परमेश्वर आहे. ज्या निष्कर्षाप्रत योहान त्याच्या शुभवर्तमानात पोहोचला त्याच निष्कर्षापर्यंत लूक पोहोचला. फक्त श्रोत्यानो, लूकची पद्धती व तकनिकी फरक होते. डॉक्टर लूकने जे काही शोधून काढले ते फार सोप्या व स्पष्ट भाषेत सादर केले व जर आम्हाला त्याचा संदेश समजत नाही तर आम्हाला पुन्हा क ख ग घ शिकावे लागेल. 36 आणि 37 वचने पहा. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. योहानाचा जन्मसुद्धा एक आश्चर्य आहे, पण श्रोत्यानो, त्याचा जन्म कुमारीपासूनचा जन्म नव्हता. स्वर्गदूताचे हे विधान लक्षात घ्या. तो म्हणतो, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. हे एक चांगले विधान आहे आणि आजच्या युगात आम्ही ह्यावर भरोसा ठेवू शकतो. ह्या ठिकाणी मी ह्या गोष्टीवर जोर देऊ इच्छिते श्रोत्यानो, की जेव्हा परमेश्वर काही करण्याचे मनात ठाणतो तेव्हा त्याच्याकरिता काहीच कठीण नसते. परंतु काही लोकांनी ह्या वचनाला घेऊन ह्याचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकला आहे. हे खरे आहे की त्याच्यासाठी काहीच कठीण नाही, परंतु जे काही आम्ही मागतो ते तो उगीचच करणार नाही. जे काही तो करू इच्छितो तेच तो करतो. काही लोक अशा प्रकारचा दावा करतात व जेव्हा परमेश्वर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करीत नाही तेव्हा अविश्वासणाऱ्या लोकांसाठी ती एक हास्यास्पद गोष्ट ठरते. जे काही विश्वासणारे मागतात ते सर्वच परमेश्वर पूर्ण करणार नाही, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या परमेश्वराच्या योजनेत नाहीत. म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्ट फार सावधगिरीने व काळजीपूर्वक करायला हवी.
जेणेकरून कोणाला दुःख पोहोचणार नाही व प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे तिला सुद्धा हानी पोहोचणार नाही. 38 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. श्रोत्यानो, देवाच्या इच्छेसाठी मरियेचे जे समर्पण होते ते ह्या वचनात आपण सांगितल्याप्रमाणे मला हो ह्यावरून आमच्याकरिता स्पष्ट होते. त्याच क्षणी तिच्या जीवनावर ढगाने छाया केली व प्रभू येशू मृतातून जिवंत होईपर्यंत ती राहिली. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान त्याच्या कुमारीपासून जन्माला सिद्ध करते. तोपर्यंत त्याविषयी प्रश्न विचारला जात असे. आपण कुमारीपासून जन्माला नाकारून पुनरुत्थानावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा पुनरुत्थानाला नाकारून कुमारीपासून त्याच्या जन्माला आपण स्वीकारू शकत नाही. कुमारीपासून त्याचा जन्म व त्याचे पुनरुत्थान एकत्रित आहेत. ते दोन्ही स्थिर राहतात किंवा जर पडायचे आहेत तर दोन्हीही पडतात. 39 ते 41 वचने सांगतात, त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. जे काही आम्ही ह्या ठिकाणी पाहत आहोत ते आश्चर्यकारक आहे व त्याकरिता स्वाभाविक स्पष्टीकरण देण्याचा काहीच फायदा नाही. श्रोत्यानो, ह्या वचनात जे घडले त्यावर आपण विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. काही उपदेशक जेव्हा बायबलमधील आश्चर्यकर्मात काय घडले ह्याचे आपल्या बुद्धिमत्तेनुसार जेव्हा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मी खरोखर अस्वस्थ होते. ही स्त्री पवित्र आत्म्याने भरली व तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली. 42 वचन पहा. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. ह्याद्वारे लूककृत शुभवर्तमानात जी गीते आहेत त्याच्या पहिल्या गीताची सुरुवात होत आहे व हे गीत फार सुंदर आहे. डॉक्टर लूक एक कवी सुद्धा होते व ख्रिस्त जयंतीची गीते ते ह्या शुभवर्तमानात देत आहेत. हे पहिले गीत आहे व हे अलिशिबेद्वारे ह्या ठिकाणी गाण्यात येत आहे. आता आपण पहिला अध्याय 43 ते 45 वचने वाचूया. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. श्रोत्यानो, अलिशिबाविषयी पवित्र शास्त्रात फार कमी उल्लेखल्या गेले आहे. नवीन करारातील पहिले गीत तिने गायले. ती एक विलक्षण स्त्री होती. तिचा पती जखऱ्या ह्याचा विश्वास इतका दांडगा नव्हता, परंतु तिच्यामध्ये मात्र दांडगा विश्वास आम्हाला आढळतो. जखऱ्याच्या अविश्वासामुळे तो मुका राहिला, परंतु अलिशिबा नाही. ह्याचाच अर्थ की तिच्यामध्ये दांडगा विश्वास होता. तिने देवावर विश्वास ठेवला. आता ती ह्या ठिकाणी मरियेला उत्साहित करीत आहे. मरिया तरुण आहे आणि अलिशिबा वृद्ध आहे. अलिशिबा अनेक वर्षे परमेश्वराच्या संगतीत चालली होती आणि तिला अनुभव होता व ती मरियेला शाश्वती देते की ज्या गोष्टी तिला प्रगट करण्यात आल्यात त्या पूर्ण होतील. दुसऱ्यांसोबत मी अलिशिबेला सुद्धा श्रेय देऊ इच्छिते. अर्थात श्रोत्यानो, तिला पूजण्याइतका किंवा तिची भक्ती करण्याइतका दर्जा तिला देण्यात येऊ नये. ती मरियेप्रमाणेच एक स्त्री होती. मरियेला उत्साहाची, प्रोत्साहनाची आवश्यकता होती आणि ते प्रोत्साहन, तो उत्साह अलिशिबा तिला देऊ शकली. मी आज ज्या भगिनी हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांच्याशी बोलत आहे. काय तुम्ही आपल्या जीवनाद्वारे, बोलण्याद्वारे, आचरणाद्वारे इतर तरुण स्त्रियांना प्रोत्साहन देता, त्यांचा उत्साह वाढवता किंवा त्यांच्यावर टीका करून त्यांना निराश करता? त्या जेव्हा तुमच्याकडे काही उपदेशाची अपेक्षा ठेवून पाहतात, तुमच्याकडे बोलण्याकरिता येतात, तेव्हा आपण त्यांच्यावर टीका करून, त्यांच्या चुका दाखवून अधिक त्यांना निराश करता, हतोत्साहित करता? लक्षात ठेवा बहिणींनो, की तुम्ही तुमच्या अनुभवावरून, तुम्ही जे काही शिकला आहात त्यावरून इतरांना
बरेच काही शिकवू शकता. अवश्य नाही की आपण शिक्षक असावे, शिक्षिका असावे. तुमचे अनुभव फार महान आहेत. त्या अनुभवांवरून आपण इतरांना योग्य सल्ला देऊ शकता, त्यांचे मार्गदर्शन करू शकता. काय आपण असे करण्यास आज तयार आहात? निश्चय करा की आपण तरुण स्त्रियांना, तरुण मुलींना योग्य ते मार्गदर्शन पुरवाल. त्यांना निराश न करता, हतोत्साहित न करता, त्यांच्यावर टीका न करता त्यांना योग्य तेच सांगाल. श्रोत्यानो, ही सुद्धा एक महान सेवा आहे. बऱ्याचदा ज्या वृद्ध स्त्रिया असतात, वृद्ध पुरुष असतात, ते नुसतं तरुण लोकांवर टीका करतात आणि त्यांच्या चुका दाखवून त्यांना नेहमी हीन भावनेने पाहतात. हे चुकीचं आहे. अलिशिबेच्या चरित्रावरून, तिच्या जीवनावरून आम्हाला हे शिकायला मिळतं की आम्ही जे आमच्यापेक्षा लहान आहेत, तरुण आहेत, किशोरवयीन आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन पुरवावे, त्यांचा उत्साह वाढवावा. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की जर आपण एखाद्या तरुण मुलाला, मुलीला निराश करता किंवा त्यांना परमेश्वराजवळ येण्यापासून वंचित ठेवता, तर हे एक परमेश्वराच्या दृष्टीने पाप आहे. म्हणून आजच निश्चय करा की आपण इतरांची मदत कराल, त्यांना योग्य ते मार्गदर्शन पुरवाल आणि त्यांना आत्मिक जीवनामध्ये उत्साहित कराल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ.